और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार. वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. देशात आणि राज्यात श्रमशक्तीचे योगदान मोठे आहे. देशभरातील कामगारांनी लढून संघर्षातून निर्माण केलेले 44 कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे 4 श्रम संहिता रद्द करा, शेतकरी विरोधी धोरणे रद्द करा, वीज कंपन्यांचे खासगीकरण रद्द करा, कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा द्या, अशा मागण्यांसाठी आज थर्मॅक्स चौक चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, रिक्षा टॅक्सी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार महासंघ, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वात झालेल्या कामगार आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महानगरपालिका सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, निमंत्रक सचिन लागाने, माधुरी जलमुलवार, सुनील भोसले, लाला राठोड, सखाराम केदार, रज्जाक शेख, निरंजन लोखंडे, रोहन मुरमुंड, सलीम शेख, धर्मवीर ढोपरे, विजया पाटील, जनाबाई पोमणे, कौशल्या उदके, इंदुबाई वाकचौरे, ओमप्रकाश मोर्या, कल्पना गरड, केसर चव्हाण, वैशाली लहाने आदींसह पुणे जिल्ह्यातील कामगार या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी नखाते म्हणाले, उद्योजकांना पायघड्या घालत आहे. कामगाराचे कल्याण आम्ही करत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष कायमस्वरूपी काम आणि नोकऱ्या या संपणार आहेत. संघटनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न असून आधी न्यायालय ठरवणारी संघटना आता व्यवस्थापनाचे लोक ठरवणार. यामुळे कामगार गुलामगिरीकडे प्रक्रिया सुरू झाली आहे. कामाचे 8 तासावरून 12 तास करून कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे. आता यापुढे कामगार न्यायालय नाहीत तर लवाद न्याय निवाडा करणार तर कसा न्याय मिळेल? कामगारांचे मूलभूत अधिकार नष्ट करण्यात येत आहेत. सरकार आभासी मंडळे घोषित करते, मात्र हाती काही येत नाही, असेही नखाते म्हणाले. 21 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन श्रमसंहिता आणल्या. पूर्वी कंपनीत काम केली की कायमस्वरूपी नोकरीची हमी होती. मात्र आता पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या विविध औद्योगिक क्षेत्रात कंत्राटी, ट्रेनी, अप्रेंटिस असे तात्पुरत्या स्वरूपात राबून घ्यायचं आणि नंतर बाजूला सारायचं, अशा ठराविक कालावधीसाठी रोजगार पद्धत सुरू केल्याने कायमस्वरूपी कामगारांची दारे बंद झाली आहेत. भविष्य निर्वाह निधीमध्ये मालकाचा वाटा कमी केला आहे. मनरेगा कायद्यात दुरुस्ती करून रोजगाराच्या अधिकारावर काढून घेण्याचा प्रकार सुरू आहे. असंघटित कामगारांचे योगदान मोठे असल्याने त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळणे गरजेचे आहे. राज्य स्तरावर फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आशा, अंगणवाडी कर्मचारी यांना सुद्धा श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावे. कष्टकरी कामगारांना सामाजिक सुरक्षा हा त्यांचा हक्क असून कामगार लढत राहील. कष्टकरी कामगारांचा विजय असो. कामगार एकता जिंदाबाद. कामगारांचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या 4 श्रमसंहिता तात्काळ रद्द करा. कंत्राटीकरण वाढवणारे कायदे रद्द करा, या घोषणा देत कामगारांनी संप व आंदोलन यशस्वी केले. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. आज का धरावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
बंद स्वर्गसाती तुझ्यात केले त्यागी बंद स्वर्गसाती अंबावरी संसाराची पुढे धूळ माती अमर संसाराची पुढे धूळ माती आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली शंकाल होता होता काळ रात्र झाली सामाजिक सुरक्षा कामगारावर अन्याय करणारा 4 श्रमसंहिता कामगारावर अन्याय करणारा 4 श्रमसंहिता असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा एक कष्ट करणाऱ्यांना सामाजिक सुरक्षा अरे राबणाऱ्या हातांना किमान वेतन कष्टकऱ्यांना म्हातारपणी पेन्शन आमच्या ताईला पेन्शन आमच्या भावाला पेन्शन घरेलू कामगारांना पेन्शन बांधकाम मजुरांना पेन्शन अरे रिक्षा चालकाला पेन्शन संप करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता आपला सरकारकडून नेमकं कोणती मागणी अपेक्षित आहे आपल्याला या देशभरातल्या कामगारांनी कष्टकऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रसंगी प्राणांची आहुती देऊन अहोरात्र प्रयत्न करून जे कामगार कायदे मिळवले ते रद्द करून भांडवल धोरजेनं कंपन्यांसाठी पोषक वातावरण करायचं आणि कामगारांना संपवायचं षडयंत्र आहे म्हणून हा देशव्यापी संप आम्ही केलेला आहे. हा संप किती दिवस चालणार आहे काय सांगता? खऱ्या अर्थानं आज देशभरातल्या सर्व कामगारांनी एक इशारा म्हणून आजचा तात्विक आणि 1 दिवसाचा संप केला आहे. यानंतर सरकारने आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील कालावधीमध्ये बेमुदत संपाचा आम्ही आणि आंदोलनाचा इशारा देऊ. या आंदोलनाला इतर शेतकरी किंवा सामाजिक संघटनेला काय संदेश द्याल आपण काय आवाहन करणार? अर्थातच आता शेतकरी आणि कामगार आणि कष्टकरी मला वाटतं की देशातला शेतकरी आणि कामगार वर्ग मजूर वर्ग शेवटच्या घटका मोजतोय काय अशा प्रकारची स्थिती सध्याच्या कालावधीमध्ये आहे. म्हणून कामगारांनो, शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, उपेक्षितांनो, वंचितांनो एक व्हा, हीच वेळ आहे अशा आवाहन आणि विनंती आम्ही राज्यातील कामगार आणि शेतकरी बांधवांना करत आहोत. जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपला पुढचं पाऊल काय असणार? पुढच्या कालावधीमध्ये मुंबई असेल, पुणे असेल आणि वेगवेगळ्या शहरामध्ये चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सर, आपल्या या आंदोलनामध्ये काय प्रमुख मागण्या आहेत? एक तर 4 श्रमसंहिता आहेत ज्या त्या अन्यायकारक आहेत त्या रद्द कराव्यात. 8 तासावरून 12 तासाचं काम केलेलं आहे ते रद्द करावं आणि आमचा असंघटित कामगार जेवढा काय आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला किमान वेतन 30,000 आणि अधिक वेतन 45,000पर्यंत आताच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे. त्याची वेतनवाढ झाली पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा जसं कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठमोठ्या कंपन्यातील सरकारी यंत्रणातील लोकांना पेन्शन मिळते तशी पेन्शन आमच्या श्रमिक वर्गांना सुद्धा मिळाली पाहिजे. वारंवार आपण आंदोलनं घेत असतात परंतु काही संघटनेला आपण एकत्रित करून आंदोलन घ्यावं असं वाटत नाही का? निश्चितच त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आमचं आव्हान आम्ही भूमिका तीच आहे. काल पण आम्ही मुंबईतल्या अनेक रिक्षा टॅक्सी युनियन कामगार लोक हमाल बांधव सफाई कामगार यांच्याशी पण चर्चा केली. मुंबईत पण आज जोरात चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थानं जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की देशातील कामगारांनो एक व्हा, ती व्यवस्था
आपल्याला सिस्टीममध्ये आणण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये ते गरज आहे. एकत्र येऊया आणि एकत्र लढा देऊया. हम सब एक है. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.